मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने वाणे गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल आणि 1 एप्रिल या दिन विशेषाच्या संदर्भात तुम्हाला माहित आहे का? माहित नसेल चला तर मग जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा, अजिबात स्किप करू नका. अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीचं विश्लेषण मी आज करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की आपल्या भारताची मध्यवर्ती बँक म्हणजे कोणती बँक? तर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिला आपण आरबीआय म्हणतो. तर मित्रांनो, या भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना म्हणजे आरबीआय ची स्थापना ती आजच्या दिवशी झाली होती. 1 एप्रिल 1935 रोजी या बँकेची स्थापना झाली आणि या बँकेच्या स्थापनेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच महत्त्वपूर्ण असे योगदान त्यांचं या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की हे जे पुस्तक आहे दिसतंय तुम्हाला, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. मराठीत आपण त्याला म्हणतो की रुपया पुढील समस्या, उगम आणि उपाय. ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे पुस्तक लिहिलं 1923 मध्ये म्हणजे 1923 मध्ये, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 मध्ये लिहिले. मित्रांनो, या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय चलनाशी संबंधित समस्या आणि त्यावरील उपाय याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. याबद्दलचं सविस्तर असं विश्लेषण जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि या त्यांच्या पुस्तकातील विचारांच्या आधारावरच, हे जे पुस्तक तुम्ही बघताय ना, तर या पुस्तकांच्या विचाराच्या आधारावरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे जे पुस्तक आहे, तर या पुस्तकाच्या आधारावरच, यामध्ये त्यांनी जे विचार मांडले त्या विचारांच्या आधारावरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनासाठी स्थापन करण्यात आलेली जी हिल्टन अँड कमिशन होती, तर त्या हिल्टन अँड कमिशनने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द प्रॉब्लेम ऑफ रुपी याच पुस्तकाचा आधार घेतलेला होता. आणि या कमिशनच्या शिफारसीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 मध्ये या ठिकाणी पारित करण्यात आलेला होता आणि त्यानुसार रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्थशास्त्राचे अत्यंत सखोल असं ज्ञान होतं आणि भारतीय अर्थव्यवस्थेची त्यांना उत्तम जाणीव होती, चांगली जाण होती आणि त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे जे पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, या पुस्तकामध्ये भारतीय रुपयांच्या समस्यांचे विश्लेषण केलेलं आहे त्यांनी आणि त्यावर त्यांनी उपाय पण सुचवले. त्यांनी चलन आणि बँकिंग व्यवस्थेतील त्रुटीवर प्रकाश टाकलेला आहे आणि स्वतंत्र मध्यवर्ती बँकेची गरज का आहे याचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या या दूरदृष्टिकोनामुळेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय ही एक मजबूत आणि एक सक्षम अशी संस्था बनलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले जे आर्थिक विचार जे आहेत, आर्थिक सिद्धांत आणि विचार आजच्याही काळामध्ये समर्पक आहेत. मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय ही भारतातील
अर्थव्यवस्थेची मध्यवर्ती बँक आहे आणि ही बँक काय करते तर चलन विषयक धोरणे जे आहेत ते ठरवते, बँकिंग व्यवस्थेचे जे नियम आहेत ते नियमन करते आणि आर्थिक स्थिरता राखण्यास मदत करते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ सामाजिक सुधारणाच नव्हे तर आर्थिक धोरणावरही महत्वपूर्ण प्रकाश टाकलेला आहे. तर मित्रांनो, लक्षात राहील ना, 1 एप्रिल म्हणजेच काय तर भारतीय मध्यवर्ती असलेल्या रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिवस. आणि कुणामुळे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं जे पुस्तक द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकाच्या आधारावर या बँकेची स्थापना करण्यात आली. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या बँकेच्या स्थापनेमध्ये किती महत्वपूर्ण योगदान होतं हे तुम्हाला लक्षात येईल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महान कार्यास माझे कोटी कोटी विनम्र अभिवादन. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आपला अभिप्राय अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडून मला प्रेरणा भेटते आणि नवनवीन विषयावर मी व्हिडिओ तयार करतो. जय महाराष्ट्र.